मित्रांनो, मराठा समाजाला खरंच राजकारणाची गरज आहे का? तर 100% आहे. परत ऐका, केवळ मराठा नव्हे तर प्रत्येक जातीला, त्या जाती ओबीसी मधील असतील, त्या जाती दलित समाजामध्ये असतील, त्या जाती बौद्ध धर्मातील असतील, कोणत्याही जातीला, कोणत्याही समाजाला, कोणत्याही धर्माला राजकारणाची 100% गरज आहे. पण मित्रांनो, राजकीय भूमिका असणं वेगळं आणि राजकारणाची गरज असणं वेगळं, ही गोष्ट सुद्धा समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे. सध्या जी प्रस्थापित व्यवस्था आहे तिला जर आपल्याला जर संपवायचं असेल, प्रस्थापित व्यवस्थेला गाडून जर आपल्याला जर सत्ताधारी जर बनायचं जर असेल, तर एक विशिष्ट अशी रणनीती आखावी लागते. आणि ही रणनीती आखण्यामध्ये बहुजन समाज कमी पडलेला आहे. बहुजन समाज असा वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या गटामध्ये डिव्हाइड झालेला आहे. हे आपण या निमित्ताने आता प्रकर्षाने पाहिलेलं आहे. मित्रांनो, जे लोक शिवराय फुले, शाहू आंबेडकर यांच्या बाता मारतात, यांचं नाव घेतात, हे सगळे लोक सुद्धा डिव्हाइड आहेत. आणि त्यामुळेच मित्रांनो, भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचं साधत आहे. जे आपल्याला विचारांचं राजकारण आपल्याला पाहायचं आहे ते आपल्याला यामुळे पाहता येत नाही, आपल्याला यामुळे यश येत नाही. आणि मित्रांनो, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मुळासकट लक्षात घ्या, आपल्याला अगोदर जर राजकारणाचा बेस बनवायचा असेल, त्या बेसवर जर आपल्याला आपलं घर बांधायचं असेल, त्याच्यावर जर छत टाकायचं असेल, त्याच्यावर जर शिखर बांधायचं असेल, तर मित्रांनो, तो बेसच्या खाली जो पाया आहे तो पाया असणं महत्वाचं आहे. आणि तो पाया आहे मित्रांनो विचारांचा, तो पाया आहे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा, तो पाया आहे आत्मदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. तो पायाच आपला एकदम 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 कच्चा आहे. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं होतं, जे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं तेच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. या अज्ञानातून बाहेर या, स्वयंप्रकाशित व्हा. परंतु मित्रांनो, आजही बहुजन समाज, एक्सेप्शन फक्त बौद्ध समाज जर सोडला तर उर्वरित संपूर्ण बहुजन समाज हा अंधश्रद्धेच्या, कर्मकांडाच्या गर्तेमध्ये अडकलेला आहे. या सिंडी जानव्याच्या ब्राह्मणी व्यवस्थेचा गुलाम आहे, गुलाम. आणि या गुलामांचा मोठा भाऊ असणारा मराठा समाज जोपर्यंत या गुलामीच्या जोखडातून बाहेर येणार नाही, तोपर्यंत इतर समाज त्यांच्याकडून काय आदर्श घेणार. त्यामुळे ही प्रामुख्याने जिम्मेदारी मराठा समाजाची आहे. जर तुम्हीच दुसऱ्याला जर दिशा जर नाही दिली तर एकंदर समाजाला, एकंदर राजकारणाला, एकंदर समाजकारणाला दिशा कसं काय भेटणार. मित्रांनो, मी असे कितीतरी मित्र बघतो, माझे वरवर अशा बाता मारतेत, एवढे हुशार वाटतेत, परंतु मित्रांनो, आतून हे लोक किती पोखरलेले आहेत, आतून हे लोक किती अंधकारात अडकलेले आहेत, आतून हे लोक किती कर्मकांडात गुंतलेले आहेत, अंधश्रद्धेमध्ये अडकलेले आहेत. आणि जो भाव होता वारकरी संप्रदायाची शिकवण या महाराष्ट्राला आहे, आणि वारकरी संप्रदायाचा जो उद्देश आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, तो उद्देश एक तर मुळातच आजचे वारकरी विसरलेले आहेत. त्यामुळे तो समाजापर्यंत पोहोचणं तर पूर्णपणे अवघड आहे. तुकाराम महाराजांनी त्यावेळी सांगून थकले, परंतु समाजाने ऐकलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे किती सांगू, न ऐकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. तरी पण या लोकांनी ऐकलं नाही. आणि आज जी रडण्याची जी वेळ आलेली आहे, हे जे लोक आज प्रचंड 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 ताकद असताना छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांची संख्या किती आहे? करोडोमध्ये आहे. बाबासाहेबांना मानणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये आहे. महात्मा फुलेंना मानणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये आहे. परंतु मित्रांनो, तरीही यश का येत नाही? कारण आपला जो बेस आहे तो गुलामीचा आहे आजही. आणि जोपर्यंत ज्यांना राजकारण करायचं आहे, ज्यांना येणाऱ्या काळामध्ये या विचारांचं राजकारण करायचं आहे, त्यांनी अगोदर खालपासून मुळासकट मशागत करणं गरजेचं आहे. आणि ही मशागत करण्यामध्ये कमी पडत आहात.
आज जे लोक या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत आहेत ते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, अन्य कोणीही असतील, मनोजदादा जरांगे पाटील असतील किंवा अन्य कोणीही असतील, यांना यश का येत नाही हे लक्षात ठेवा. कारण आपला मुळात मशागत झालेली नाही आणि ही वरवरचं राजकारण सुरू आहे. आणि हे कॅडर बेस राजकारण नाही. तुम्हाला प्रस्थापित व्यवस्था ही कॅडर बेस आहे. RSSच्या हजारो शाखा 24 तास काम करतात. तसं त्या तुलनेमध्ये तुम्ही समाजामध्ये अगदी 1% नाहीत. हा विचार करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.